हॅलो, बोल काजल, काय म्हणतो? कुठं आहे तुम्ही? मी ऑफिसमध्ये आहे. काहून? ऑफिसमध्ये आहे का? लय काम आहे का ऑफिसमध्ये आजकाल? लय लोड आहे का कामाचा? हं? हो, काम तर आहे. आता मार्च एंडिंग चालू आहे ना, त्याच्यानं काम वाढलेलं आहे. काम लय आहे. काहून, काय झालं? नाही म्हणतो, मला घेवायला येवाचाही टाइम नाही का तुमच्याजवळ? एवढाही टाइम नाही का? एवढं काम वाढलं का? म्हणजे पूर्ण सगळ्याला सुट्टीच दिली का? तुमच्या एकट्यावर झालं का सगळं काम? का तुम्हाला घेवायला येवायलाही टाइम नाही आहे? काही एकट्याला बरं वाटून राहिलं आता मस्त? एकटंच राहायचं आहे का? आता कायले संकून कायले राहिली एवढी तू? येईन ना घेवाले, तुले सांग कधी येऊ तुले घेवाले. ते मीच सांगू का आता? कधी येवाचं घेवायला येतं? या ना उद्या. या उद्याच्या नाही तर आजच येऊन जा. आज संध्याकाळी या तुम्ही, उद्या सकाळी आपण चाललो जाऊ. बरं ठीक आहे. आईले विचार मग, आई काय म्हणते. तर नाही तर आई म्हणन का आपल्या आपल्या मतानंच तुम्ही निर्णय घेता म्हणन. आईले विचार पहिले. आई हो म्हणन, ये म्हणन, तर मग येतो. तेवढे आईलेच विचारायचं काय? हे आईलेच विचारू काय? तुमच्या मनानं कोणता निर्णय नाही घेणं होत का तुमच्यानं? येत नाही का घेवायला तुम्ही? तेवढं सांगा. नाही येत असेल तर राहू द्या मग. अरे मग मी तर येतो तुले घेवाले, पण आई काय म्हणे, राहू राय म्हणेन तुले. हा, त्याच्यानं मी नाही आलो. नाही मी तर तवाच येतो, होळीच्या पहिलेच येतो तुले घेवाले. आई काय म्हणे, राहू दे, राय म्हणे. होळी पाडवा गुढी पाडवा सगळं झाल्यावर ये म्हणे. तर मग आता टाइम नाही माझ्यावर. आता म्हटलं विचार केला होतो मी, रातच्यानं आली होती तुझी आठवण मध्ये तर. हा हा हा, बरोबर आहे, बरोबर. आजच्यानंच आठवण येते माईवाली तुम्हाला. तशी तर आठवणच नसन येत नाही. तसं नाही काजल, मला रात दिवस खाता पिता उठता बसता तुझी आठवण येते. असं नाही का रातच्याने येते म्हणून, कधी बी तुझी आठवण येते मला. तर पण आईनं तसं म्हटलं होतं, मग इकडे काम बी वाढलं त्याच्यानं. होय म्हटलं जाईन आता. जाईन आता कधी? तू बोल ना आईसोबत, विचार ना आईले काय म्हणते आई, तर मग तसा फोन कर मला, येतो मग तुला घेवाले. बरं ठीक आहे, विचारतो मी. आता बाई, आता असंच करा. आता जाऊच नका देऊ काजलले आता, बिलकुल आता. हा, मी कायले धरून ठेवू तिले? जातो म्हणन तो येईन घेवाले, जाऊ दे. हा, कायले आता ठेवतो तिले इथं? झालं ना, आता झाले सगळे सण झाले, आता उरकले, आता निपटलं आता सगळं. आता काय राहिलं आता? आता नाही, आता आखाडीशिवाय आता सण नाही आता. काऊन? तिला सवय नाही पडली पाहिजे का परिवारात राहायची? नाही मग एकुलकोंड्यासारखी करते ना. आली का कशी खोलीमध्ये जाऊन बसते. कामापुरती येते फक्त खाली, आणि मग तिच्या खोलीतच राहते. एक तर बापूजी संग बोलत राहते, आणि नाही तर मग ती माय संग, तिच्या मामी संग अशी बोलत राहते फोनवर. आपल्या संग बोलायला काय होते? आपण नाही का घरी, आपण नाही का गुलोख, आपण नाही का तिची कोणी लागत, आपल्या संग नाही बोलत, त्याच्या संग फोनवर बोलत राहते. आता मी तिकून आली ना, तर फोनवर बोलत होती बापूजी संग. काय काय म्हणेन, काय काय नाही तर काय माहित. कामापुरती ते येते ना, काम करून जाते ना, तर मग कायले तिच्या मागं लागतात? तू बोलेन ते कोणा संग बोले फोनवर, तुला काय घेणं देणं? तू बोल, तुला बोलायचं आहे तू बोल. तू कोण जायचं तिले? हे असं आहे, चांगलं सांगायला गेलं का आपल्या उरावर पाणी टाकते. हा, मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगून राहिली. हा आता बाई, आणि तुम्ही मलाच म्हणून राहिला जाय, तर मी कायले तिले जाऊ? तिच्यापेक्षा जास्त तर मापाशी आहे. मापाशी काय नाही आहे, सगळ्यात मोठं धन तर परिवार आहे. मापाशी तर परिवार आहे, मी परिवारात राहतो. ते काय एक कोणी दोघं दोघं राहते? मग मी काल तिले जोडू? आता बाई जाऊ दे, राहू दे ना. आता हाय ना, ते राहून राहिली ना ते. आता राकेश मी म्हणे राहू दे आई म्हणे, 4-8 दिवस म्हणे, गरमीची म्हणे आता इकडेच म्हणे. तर आता मी कायले आता अजून येडं लावून तेडं विचारायला जाऊ आणि बोलायला जाऊ? काय म्हणतो तू? तू काय म्हणतो? तू काय म्हणणं आहे? बोल, सीधी बोल. माय हेच म्हणणं आहे आता बाई, जर ते का जातो म्हणाल तर तुम्ही तिले म्हणायचं नाही जाऊ नको, राय असं म्हणायचं. वा 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 रे वा 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 ललिता ताई, वा एकदम मस्त, खूप चांगलं करताय तुम्ही, मस्त. लगे राहो मुन्नाबाई, लगे राहो ललिता ताई. असंच करा, असेच कान भरणी करा आईची. कायची कान भरणी हो? जराशी तोंड सांभाळून बोल. लहान आहे तू, कायची कान भरून राहिली मी आता बाईची? काय ऐकली तू ना? लहान आहे म्हणून का काही बी ऐकन काय मी? काही बी तुम्ही बोलान तर मी ऐकून घेईन का? समजते मला सगळं, ऐकलं मी ना, ऐकलं मी ना, जे ऐकायचं होतं ते. काय ऐकलं तू ना? फालतूचे इथं भांडणं झगडे लावू नको तू. आताच सांगतो तुझे, चुपचाप कामं करत जा. कायले कामं करू मी चुपचाप? मी काय सुनवाई या घरची? मी काय मोलकरीन काय या घरची? चुपचाप कामं करू, बोलू नाही काही? हा, लय दिवसाची पाहून राहिली तुमचंवाला. मी राहते बाईचे कानं भरता मा विषयामध्ये. मी तिकडे राहिली तेव्हा बी, आणि आता इथं आहोत इथं बी. जाऊ नको देऊ, असं नको तसं नको. आता आईचे कानं भरत राहता तुम्ही. हा, हे असं बरोबर नाही, असं करू नका. असं ललिता ताई, लय वाईट होईल तुमच्यासाठी. काय करशील तू माया? काय करशील? मला मारशील काय? मारशील मला? मारून दाखव बरं. मी कायले मारू तुम्हाला? मारणार नाही मी. मग काय करशील? शिव्या देशील का मला? शिव्या दे दे दे, चाल शिव्या दे, कशा देतात. जा ना ललिता ताई, काय तुमच्या तोंडाशी लागणं नाही परवडत. अलग वा साईड ना, मला आईसोबत काहीतरी बोलायचं आहे. काय काय बोलता आता बाई? सांगा, बोल. तुम्ही येवा ललिता ताई, मी बोलून नाही राहिली तर तुम्ही फायदा नको उचला. हा, बोलान गेल्यान तर मग तुमचं तोंड फुगल. काय बोलशील ना मला? काय बोलशील? बोल बरं, बोलून दाखव बरं. अलग वा ललिता ताई, अलग वा. मला आईशी काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही भांडणाचं मूड आणू नका, जाणून बुजून भांडू नका तुम्ही. अलग वा.
मी म्हणून राहिली जाणून पुसून असं का तू म्हणून राहिली? आता मी मा सासू संग बोलत होती तर तूच चालली वा 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 करत. तर बोला ना तुम्ही, मी काय मना करतो का तुम्हाला बोलायला? पण मा बद्दल काय बोलता? मा बद्दल नको बोला ना. मा बद्दल बोलायचं तर मा समोर बोला. एवढी हिंमत आहे तुमच्यात तर? नाही बाबा नाही, मात तर काही हिंमतच नाही. आताच तर हिंमत आहे म्हणून तर तू अशी वागून राहिली. कायची कशी कशी वागून राहिली मी का खराब वागून राहिली? मी का कामं नाही करून राहिली का? मी का शिवाय देऊन राहिली का तुम्हाला? तेच तर बाकी राहिला आता शिवाय देवाचा. देता येसन मागून मागून. काय आम्ही पाहायला आलो? अलग बाबा अलग बा, तुमच्यासारखी तर बाई नाही पाहिली मी ललिताताई. अलग बा बोल द्या मला, आईसोबत बोलायचं आहे मला. माझ्यासारखी बाई नाही पाहिली काऊन? मी लय खराब आहो का? घे पाहून घे ना आता. नाही पाहिली तर अलग होता का जाऊ मी? आई ये जा तुम्ही मागखोलीमध्ये. चालली मी ह्या ललिताताईच्या तोंडी लागणंच नाही मला परवडत. फालतू निरा फालतूगिरी. कायची फालतूगिरी वा? कायची फालतूगिरी? इथे येऊन बोलणं पैत कायले? पाहते बाई अशी आहे कशी तोंडाला तोंड देते. समजते का तिला मोठं जातं? मग तू कायले बोलून राहिली? तू इथं चुपचाप नाही, तू चुपचाप राह मग. हो बोला ना आता बाई, तुम्ही मलाच बोला. जो चांगल्यासाठी विचार करते ना, चांगला विचार करून त्याच्याच वाटाले बोलणे येते. बोला तुम्ही बी मलाच बोला. जा करा तिकडे काही करा, जा तिकडे. ते काय नाही, मला काही ऐकायचं नाही. तुम्ही मला घेवायला या बस. आई काय म्हणते विचारली कायले? आई काय म्हणते? आईचे तर कानं भरणं चालू आहे, कानं भरणं चालू आहे. माबद्दल भडकवणं चालू आहे तुमच्या आईले. काय करू मग? मी काही विचारली नाही. मी तुम्ही या घेवाले बस. मी येतो बस. आता नाही राहायचं मला इथं. काय? कोण कोण भडकवते आईले? काय बोलतो? स्पष्ट बोल. तुमची वहिनी काहीच काही सांगते तुमच्या आईजवळ माबद्दल. अशी आहे तशी आहे. मग आता मी ऐकले फक्त थोडंसं. भले सांगते रोजच माबद्दल भडकत राहते. तर आणि तुम्ही नाही, तुम्हाला एकटं राहणं सोचून राहिलं. आता तुम्हाला एकटं राहणं चांगलं वाटून राहिलं. मला घेवाले नाही येऊन राहिले ना काही नाही. या मला घेवाले नाही तर मी इकूनच्या ऐकून मी एकटेच माहेरी चालली जातो. जा तिकडे राहा मग एकटेच. तुम्हाला एकटं राहायची शौक येऊन राहिला तर मग मला सांगितली काऊन नाही आतापर्यंत? असं होतं तर आज सांगून राहिली तू. मी म्हटलं कायले सांगा बा तुम्हाला? तुम्ही जाण मग अजून बोलाले आणि फालतूचे झगडे घरामध्ये. त्याच्यानं मी सांगितलं नाही तुम्हाला. आणि तुम्हाला या घेवाले करतो तर येऊ नाही राहिले तुम्ही. तुम्ही ऐकून नाही राहिले. आता मला मजबूरच सांगा लागलं. मला सांगतच नव्हती मी. बरं ठीक आहे, आता सांगितली ना, चांगलं केलं. आता येतो मी वहिनीले बी फटकारतो. कसं काय राहते तर पहिले बी एक वेळा मी बोललो, आताही बोलतो अजून. मग सांगतो फक्त काय काय म्हणते काय काय नाही तर. सांगतो ना आता सांगतोच. आता सांगितल्याशिवाय आता तुमची वहिनी काही तशी मानणार नाही. आपण म्हणा काय बापा झगडे होते घरामध्ये, काय ले बापा बोला. याच्यासाठी चुपचाप राहतो. चुपचाप राहिला तर फायदा उचलून घेता तुम्ही लोक. ते बी फायदा उचलून घेते. फायदा उचलून राहिले होते. अरे सांगशील का काय म्हणे तो? सांग काय म्हणते, काय सांगते आईजवळ? असंच आता तिला जाऊ नका देऊ. आता तिला इथंच ठेवा. मग ती असं तसं म्हणते इथंच राहू द्या म्हणते. ताईले असं वाटते तुमच्या वहिनीले ललिता ताईले तर मी इथंच राहिली पाहिजे आणि तुम्ही तिकडे राहिले पाहिजे. आपण दोघं दूर राहिलं पाहिजे असं वाटते ताईले. ठीक आहे ना, तू काळजी करू नको. मी येतो. मी आता ह्या शनिवारी येतो तुला घेवाले. बापा अजून शनिवारची वाट पाहताच का? अजून शनिवारची वाट? आजचा सोमवार अजून किती दिवस बाकी आहे अजून. आता आणता या नाही तर मी आज चालली. मी आता माहेरी जातो. मी आता मग तिथे येता. मग येवाचं असं तर येता, नाही येवाचं असं तर नको येता. जा तिकडे राहा एकटेच. अरे बा ऐकून तर घे तू. ऐकूनही नाही राहिली. कामं आहे. मार्च एंडिंग चालू आहे. समजत काऊन नाही तुले? शिकली सवरली असून बी तरी आणि पडासारखी काऊन वागतो तर. येतो मी शनिवारी. बरं या तुम्ही शनिवारी या. काही साई या तुम्ही. कधी या तुम्ही? मी चालली आज मी आईच्या घरी चालली. मी जा तिकडे. आता नाही राहायचं मला इथं. बरं पाऊल काढू नको त्या घरातून बाहेर. येतो मी आज संध्याकाळी येतो मी आणि वहिनीला फटकारतो आणि मग उद्या सकाळी येऊन जाऊ सांगा मग इकडे. हो या मग. काजल काय म्हणतो? काय बोलायचं होतं तुला? बोल. आई काही नाही. मला एवढंच बोलायचं होतं का हे म्हणे का मी म्हटलं यायला घेवाले. आता हे म्हणे आईले विचार म्हणे तर तेच विचारायचं होतं मला. घेवाले बोलाव का बा त्याला? मला घेवाले जातो म्हणतो. आता त्याच्या खावाचं वाखावते ना. आता ते काही विचारायचं काय? त्याला घेवाले येवाचं आहे तर ये म्हणा ना, घेऊन जाय म्हणा. तो म्हण ये म्हणा, घेऊन जा म्हणा. तेच विचारायचं होतं आई. तर आणि मी आले विचारायला. तेच विचारायला मी तुमच्या जवळ आली तर ललिता ताई तुमचे कान भरणी करून राहिल्या होत्या. जाऊ नको देऊन असं नको ना तसं नको. आई तुम्ही एवढं सांगा. मी ते तिकडे मी इकडे एकटं राहा का लग्न झाल्यावर? आणि ते जर इथं राहिले असते तर का मी त्याला म्हटलं असतं काय का चला तिथं राहू, मी इकडे जाऊ तिकडे असं म्हणलं असतं का? त्याची नोकरी आहे तिथं म्हणून ते राहतात ना. मग ते त्याच्या खाण्यापिण्याचं वाखे नाही होत का? मग म्हणून जातो म्हणतो. हो तर ठीक आहे ना. का मी तिचं ऐकतो का? मग ते किती दिवस ऐका ना बरं. तरी मी काय तिचं ऐकतो काय? तिचं ऐकून मी तुला बोलतो काय? आता एवढे दिवस झाले तू आले तर मी कधी बोलली का तुले? चांगले सरळ कामं केले तर मी बोलतो काय? नाही आई तुम्ही बोलल्या नाही कधी. पण ललिता ताईचं हे बरोबर नाही आहे. त्याने असे कान भराव नाही तुमचेवाले. मी काय करतो त्याले? मी माया हिच्यातले जेवढे काम आहेत मी करून तर घेतो ना. मग तरी कोणत्या माया मागं लागल्या राहते? हो ते तशीच आहे. तू आता त्या मागं लागली. तू नसली म्हणजे त्या बिंदूच्या मागं लागली राहते. ते
तिच्या तिच्या नांदी नको लागा. ते तशीच आहे, ते आहेच तशी. ते काय काय म्हणते मग राकेश? बोलली तू फोनवर आता? येतो म्हणते का नाही? हो येतो म्हणते. आता आज संध्याकाळी येणार ते, आणि मग उद्या सकाळी आम्ही चाललो जाऊ. ठीक आहे ना, चालले जा. अमाय आले का? लवकर आले. या बसा, पाणी आणतो. हो ते पाणी गिनी मग करजो, मग आणजो, मग देजो. वहिनी कुठं? आवाज दे. आले बरोबर. आता तुम्हाला वहिनीचं काय काम पडलं? कोणत्या वहिनीले बोलव? बिंदू वहिनीले? नाही नाही, ललिता वहिनीला आवाज दे. आता ते मी फोनवर सांगितलं त्याच्या विषयामध्ये बोलता का? बद्दल बोल नका आता. काही नाही झालं ते झालं, जाऊ द्या. भांडणं वाढू नका, वाद वाढू नका, जाऊ द्या. चला आता उद्या जायचंच लागते आपल्याला. हो ठीक आहे, जावंच लागते उद्या. पण हे असं बोलणं बरोबर नाही ना वहिनीचं. तुले आवाज दे, तू आवाज दे. खडकावल्याशिवाय वहिनी ऐकणार नाही. राहू द्या, काही खडकावाची गरज नाही, काही नाही. किती त्या चुकीची असल्या ना तरी बेटा खऱ्याच होते. मी खरीच आव म्हणते, काही फायदा नाही, जाऊ द्या. होते ना, होते ना, किती खरे होते तर. पण बोलतो तर खरी मी. आवाज दे, बोलू ते दे मला. राहू द्या ना, राहू द्या आता. वहिनी 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 वहिनी. अरे काय म्हणता बापूजी? आले काय? या चहा मांडतो. नाही नाही वहिनी, चहा राहू द्या. ते ललिता वहिनी कुठं? आवाज द्या. असं ना तिकडेच. काहून काय काम पडलं? मी आव ना, मी मांडतो चहा. नाही ललिता वहिनी. काहून बापूजी काय झालं? हाय ना काजल? मग मला कायले बोलावता तुम्ही? ते दिन ना चहा पाणी. हो ठीक आहे, देते ते चहा पाणी, तेही देते. बिंदू वहिनी बी आहे. तुमची काही मला चहा पाण्याची गरज नाही. मी आता तुम्हाला चहा पाण्यासाठी नाही बोलावलं. मी तुम्हाला एक जाब विचारासाठी बोलावलं. जॉब विचारायला? काय जॉब विचारता मला? काय माझी परीक्षा घेता का? नाही, आमच्यात काही ताकद तुमची परीक्षा घेवायची. तुम्ही इले काजलले काय काय बोलल्या? काऊन बोलत होते तिने? मी सांगितलं काय आल्याबरोबर चोनक्या सांगितलं का तिने तुमच्याजवळ? अशी बोलली, अशी म्हणली, तशी म्हणली. काय म्हणली मी? काहीच नाही म्हटलं म्या. राहू द्या ना बापूजी. काय नाही नाही वहिनी, राहू द्यानं नाही, राहू दिल्यानं नाही होत. बोलू द्या मला. बोलू द्या बिंदू ताई. काय बोलते ते बोलू द्या. ते बोलू द्या. बायकोच्या ऐकूनच बोला ना आता. नाही वहिनी, तुम्ही काय काय बोलले तिले? काऊन बोलले तिले? मी काय बोलले? मी तिला नाही बोलली काही. काऊन बोलले तुम्ही तिले? हे तिचं घर नाही बा काही. इथंही राहू शकते ते, तिथेही राहू शकते ते. तिच्या मनात येईन तिथं राहीन ते. तुम्ही कोण तिले इथं राह तिथं राह म्हणणाऱ्या? आले बायकोचे बहीण. जरासं काही बोललं तर मी काय झगडा केली तिच्या संग? मी काय बोलली तर तुम्ही बोलून राहिले मला? वहिनी, पहिले मी एक वेळा सांगितलं तुम्हाला का तुम्ही आमच्या वाटे जाऊ नका, आमच्या वाट्याला जाऊ नका तुम्ही. अरे राकेश, आला ना तू? बस झालं, जाऊ दे. शांत राहा, चुप राहा. आई, जसं वहिनी सांगते तसं तू ऐकतो का? मी काय नाही ऐकतो तिचं? बोलते ते. इकून ऐकतो आणि इकून काढतो मी. मी काय कानात भरून ठेवतो, दिमागात भरतो का तिचे बोलणे? हा, तिला वाटते तशी बोलते ते, सांगते मला. मी नाही ऐकत. म्हणजे जिथं चुकीचं वाटलं तिथं बोलन मी. तिचं ऐकून बोलन का मी? शेवटी केलं ना मलाच खराब. मीच खराब आहो ना. मीच खराब आहो. सगळे एक होऊन जाते. मलाच खराब म्हणतेत, मग मलाच खराब करतेत, मग एकटाच पाडते. जाय बरं काजल. हे काजल म्हणतो ललिता, जाय मान बरं चहा घे. कर स्वयंपाकाची तयारी घे. करा, ज्याला करायची आहे त्यानं. चाले प्यायचा आहे त्यानं मांडा प्या. जा तिकडे.